मागच्या 3 दिवसांमध्ये बुलढाणा जिल्ह्यात वेगवेगळ्या घटनांमध्ये 2 चिमुकल्यांचं अपहरण झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। यामध्ये एका मुलाची हत्या करून त्याला उकोरड्यात पुरण्यात आलं आहे, तर दुसरा मुलगा 14 वर्षांचा असून तो अजून बेपत्ता आहे। बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील अंबाशी गावातून 2 दिवसांपूर्वी 10 वर्षीय शेख अरहान शेख हरून या मुलाचं अपहरण झालं होतं। या मुलाचा शोध घेत असताना त्याचा मृतदेह पोलिसांना सापडला। पोलिसांनी युद्धपातळीवर चिमुकल्याचा शोध घेत असताना या चिमुकल्याचा नातेवाईक असलेल्या शेख अन्सार याच्यावर पोलिसांचा संशय आला। पोलिसांनी शेख अन्सारला ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी केली असता त्याने अपहरण करून अरहानचा गळा ओळून हत्या केल्याची कबुली दिली। पुरावा नष्ट करण्यासाठी त्याचा मृतदेहाला उकरड्यात पुरला असल्याचं त्यानं पोलिसांना सांगितलं। पोलिसांनी अरहानचा मृतदेह रात्रीच उकरड्यातून बाहेर काढला। आरोपी शेख अन्सार शेख नसीर याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे। मात्र यामुळे अंबाशी गाव व आजूबाजूच्या परिसरात एकच खळबळ उडाली। एकीकडे ही घटना ताजी असतानाच शेगाव तालुक्यातून आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली। शेगाव तालुक्यातील नागझरी येथील 14 वर्षीय मुलगा बेपत्ता झाला। कृष्णा राजेश्वर कराळे असं या मुलाचे नाव असून सकाळी 10 वाजता तो शाळेत गेला होता। शाळा संपल्यावर देखील भरपूर वेळ उलटून गेला तरी कृष्णा घरी परतला नाही। यामुळे त्याच्या कुटुंबियांनी शोध घेतला। गावात शाळा परिसरात खूप शोधूनही कृष्णा मिळाला नाही। कृष्णाचा काहीच पत्ता लागलेला नाही। तो शेगाव येथील विद्यालय वर्ग 8वी मध्ये शिकत होता। त्याचे कुटुंबीय चिंतेत असून ठिकठिकाणी त्याचा शोध सुरू आहे। गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात अल्पवयीन मुलांचे बेपत्ता होण्याच्या घटना वाढल्या। आपल्या मुलांना देखरेख ठेवून काळजीपूर्वक लक्ष दिले पाहिजे असं आवाहनही पोलिसांनी केलं आहे। अजूनही बेपत्ता असलेल्या शेगाव तालुक्यातील नागझरी येथील कृष्णा राजेश्वर कराळे हा मुलगा कुणाला आढळून आल्यास पोलिसांनी संपर्क साधण्याचं आवाहन केलं आहे।